नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज मी बनवलेले आहेत अगदी मच्छीसारखे सुरणाचे काप। ज्यांना मच्छी खायची आवड आहे त्यांना शाकाहारीच्या दिवशी तुम्ही असे सुरणाचे काप बनवून देऊ शकता किंवा आजारी माणसाला ते कसे ते मी तुम्हाला पुढे सांगते। तर साहित्य काय काय घेतलेलं आहे सर्वप्रथम पाहूया। साहित्यामध्ये घेतलेलं आहे पाव किलो सुरण, त्याची साल काढून घ्यायची, चिरताना वगैरे नाही दाखवलेलं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं कारण व्हिडिओ मोठा होतो। तर आणि थोडेसे जाडसर, एकदम पातळ नाही, थोडेसे जाडसर चौकोनी तुकडे करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये घालून घ्यायचे। तांदळाची पिठी घेतलेली आहे, त्यामध्ये मी लाल तिखट, हळद आणि मीठ घालून घेतलं आहे। ह्यामध्ये थोडासा रवा पण तुम्ही मिक्स करू शकता। आणि पाण्यामध्ये का घालायचं तर काळे पडू नये म्हणून। लाल तिखट घेतलेला आहे, जो आपल्या घरी घरगुती मसाला असेल तो घ्यायचा आहे। हळद घ्यायचे, कोकमाचं आगळ घेतलेलं आहे, धणे आणि जिऱ्याची पूड घेतलेली आहे, धणे मिक्सच घेतलेले म्हणजे धणे जिरे पूड, तुम्ही वेगवेगळं पण असेल तरी घेऊ शकता। आणि घेतलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा आणि मीठ। आणि आपल्याला वाटण करायचं, तर वाटण काय आहे, फक्त कोथिंबीर, मिरची आणि आलं, लसूण पण नाही घालायचा, आवडत असेल तर घालू शकता, मी एवढंच घालते। तर ह्याचा आपल्याला थोडंसं जाडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। बघा, छान अशी अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे, पण खूप सुंदर। आता आपल्याला सर्वप्रथम ना सुरण आहे ना, तो आपल्याला 80 ते 80% शिजवून घ्यायचं आहे। का तर आपल्याला सुरणाला कडकपणा असतो आणि आपल्याला अगदी मच्छीची टेस्ट आणायची आहे, तर ते एकदम सॉफ्ट असं करून घ्यायचं आहे। आणि सुरण शिजवलं ना तर थोडीशी त्याची खाजपणा असते ना, खाज असते ना, ती पण निघून जाते, खाजरा असतो सुरण। तर आता आपण हा बघा सुरण मी पातेल्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला हा सुरण घालून आणि बघा इतक्या जाडसर फोडी ठेवायच्या, फोडी आपल्याला एकदम पातळ करायच्या नाही। आणि जितकं आणि सुरण शिजला तरी त्याची खीर होत नाही। आपण भाजीमध्ये कुकरमध्ये शिजवलं तर होतं, पण अशा पद्धतीने शिजवलं ना तर एकदम फुटला जात नाही। तर 70-80% शिजवला ना तर काही हरकत नाही। आणि आता आपण वाटण करून घेतलेलं आहे, ते वाटण आपल्याला त्यामध्ये आता आपल्याला सगळे मसाले जे आपण घेतलेले आहेत ते वाटणामध्ये घालून घ्यायचे। बघा, ते अशा पद्धतीने वाटणामध्ये घालून घ्यायचे। आणि हे जे आहे ना सुरण, तो आजारी माणसासाठी खूप उपयुक्त आहे। तुम्ही सगळे जिन्नस टाकायचे, फक्त मसाला आणि मिरचीचा वापर नाही करायचा। पायल्सच्या रुग्णासाठी, मधुमेहासाठी पण खूप उपयोगी आहे, कोलेस्ट्रॉल पण कमी करतं। सुरणाचे खूप फायदे आहेत शरीराला। तर सुरण अशा पद्धतीने आजारी माणूस असतं किंवा त्यांना स्टिचेस असतात, ऑपरेशन झालेलं असतं, अशांना हे कोकमाचं आगळ पण चालतं। तर फक्त हे नाही घालायचं, फक्त लाल तिखट आणि मिरची न घालता तुम्ही अशा पद्धतीने आजारी पेशंटला तुम्ही हा सुरण बनवून देऊ शकता। खूप छान लागतं। बाळंतिणीला पण देऊ शकता, बाळंतिणीला तर सुरण देतातच आणि तो तेलाऐवजी तुपामध्ये तळून दिला तरी चालेल। आवडत असेल तर तूप किंवा नाही तर मग तेल, चांगल्या प्रकारचं तेल घ्यायचं, ते त्यामध्ये तळून देऊ शकता। आता बघा सुरण मस्त 70-80% शिजलेला आहे आणि आता हा काढून घ्यायचा बघा। आणि रंग पण एकदम सफेद होऊन जातो, जेव्हा आपण पाण्यात शिजवून घेतो ना तेव्हा त्याचा रंग एकदम सफेद होऊन जातो। आता हा मी गाळून पाणी काढून घेते आणि मग आपण सुरण तळायला घ्यायचं। सुरण तळायच्या आधी आपल्याला तवा पूर्ण गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तेल पण गरम करून घ्यायचं, म्हणजे तळाला मच्छी तव्याला चिकटली, किंवा मच्छी म्हणा की सुरण म्हणा, की आपण हे मच्छी प्रकारेच बनवतो ना, तर मच्छी तळायची असेल तरी तेल पूर्ण गरम करून घेतलं ना आणि मग त्यावर तळलं ना का चिकटली जातं। आपण जे मसाले लावतो ना ते चिकटून निघून नाही जात। मग अशा पद्धतीने सुरण पण करून घ्यायचं आहे। तर आपण एक मच्छीची टेस्ट म्हणून आपण हे सुरण बनवायचं आहे। म्हणजे आपल्याला जर मच्छी खायची इच्छा असते, त्यावेळी शाकाहारी असता दिवस असतो तर काही लोकांना जात नाही, त्यावेळेला अशी सुरणाची रेसिपी तुम्ही बनवून देऊ शकता। आता बघा, हे सगळे मी सुरण त्यात घालून घेतले बरे थोडेसे। आणि आता आपल्याला हे असे पिठामध्ये असे घोळून घ्यायचे आहेत, असे व्यवस्थित, जसं मच्छीला आपण करून। आता हे करून तुम्ही एक साईडला सगळे एकत्र ठेवून पण शकतात आणि एक साईडला मी तेल गरम करत ठेवलं आहे। आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे, डीप फ्राय वगैरे करायचं नाही। आणि एक एक असे करून आपल्याला हे सुरण तव्यावर सोडून घ्यायचे आणि आपल्याला सारखं पलटत राहायचं आहे, पण आपल्याला थोडं खालची बाजू कुरकुरीत झाल्यावरच पलटी करायची आहे, कारण जर तुम्ही कुरकुरीत न होताच परती केली तर त्याचा मसाला निघाला जाईल। आता ह्यामध्ये सगळे मी घालून घेते आणि आपल्याला याला झाकण लावून शिजवायचं आहे। आणि गॅसची आच ही मंदच ठेवायची आहे, फुल फक्त तवा गरम करताना आपल्याला फुलाच्यावर ठेवायचं आहे, नंतर गॅसची आच मंद करायचं। आता सगळे घालून घेतले, यावर झाकण ठेवायचे, 5 ते 7 मिनटं झाकण ठेवायचं। 5-7 मिनिटांनी झाकण काढून आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे।
बघा 5-7 मिनटं झालेले, स्टीम जमा होते आपल्याला समजते. आणि आता ह्याची एक बाजू आपण अशी चमच्याने, फोर्कने किंवा असे चिमट्याने वगैरे अशी पलटी करून घ्यायची आणि छान असे अशा पद्धतीने सुरण केले ना तर खूप छान लागतात. आणि नवशिक्या मुली असतील त्यांच्यासाठी पण फार उपयोगी रेसिपी आहे. आणि माझ्या रेसिपी अशा सगळ्या सविस्तर मी समजवून सांगते, तर तुम्हाला आवडतच असतील की रेसिपी कशी मी सांगण्याची पद्धत वगैरे, तर मला ते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि व्हिडिओ बघतानाच तुम्ही लाईक करूनच बघा. आणि वरती बेल आयकन दिलेलं असते तेही दाबायला विसरू नका. बघा आता 2 वेळा असं अलटीपलटून करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं. आणि मग आता झाकण काढून आपल्याला ही अशी शिजवत ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे छान असे, जसे आपण मच्छी फ्राय करतो तसेच आपल्याला हे सुरण कुरकुरीत करतो. आयुर्वेदामध्ये सुरणाचं फार महत्त्व आहे. तर सुरण अशा पद्धतीने केलं तर बाळंतिणीला म्हणावं किंवा आजारी पेशंटला म्हणावं तर त्यांची तोंडाची चव निघून गेलेली असते. तर त्यावेळी मसाला, मिरची पावडर आणि मिरची ह्या 2 गोष्टी न घालता सगळं सेम पद्धतीने तुम्ही सुरणाच्या कापा करून देऊ शकता बाळंतिणीला आणि आजारी माणसाला. जर आपल्याला घरगुती करायचे असतील तर मसाल्याचा वापर करायचा. लहान मुलांना पण द्यायला खूप छान, कारण लहान मुलांना मच्छी आवडते. त्यावेळी अशी सुरणाची, शाकाहारी त्यांना खायला आवडत नाही, तर असं सुरण जरी करून दिलं तरी खूप छान. तर अशी ही माझी सुरणाच्या कापाची रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा. आणि नक्की अशा पद्धतीने सुरण तुम्ही बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.